गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. काय चाललंय, कसं आहे, बरं आहे का? बघा बघा आमचा पोरगा बघा तुम्ही कसा पेपर वाचतोय. आता जे आणलाय 6 महिन्यातनं पेपर, बसलाय वाचत किचन वाट्यावर. पण ते काय झालं आता तिथं तो हे करायचं किचन वाट्यावर, ते पलीकडे आहे का हे कप्प ठेवायचं, त्या तिथं हातून टाकून तिथं झोपायला लावायचं त्याला. आता त्याला काय झालंय, बसाय काय झालं त्याला, असं दाबून बसू की आता काय करायचं त्याला. आता दांडकच काढायचं, दुसरं नाही काय. नाही तर दांडक हा. मम्मी तू काय मला म्हणली दूध द्या घेऊन, म्हणलं पेपर वाचता वाचता कुठं नाही नाही बरं आहे की मग. माणसं काय त्याच्यावर बसून नाही ध्यान ठेवत, स्वयंपाक करते ध्यान ठेवून, त्याच्यावर बसून नाही ध्यान ठेवून स्वयंपाक करत. तुकडं हातापायाचे तुकडं पडले तरी मग उभा राहूनच करतात ना. तिचं नाही ना ध्यान ठेवून, आता उभा राहून काय लक्ष नाही बसत. नाही तर तुला गोडच लागली बोलून द्यायची सवय तर नाही जाणार. नाही तर बोलतो काय बोलायचं कामच तसं आहे तुझं, पेपर कामच तुझं तसं आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. इथं बघ काही लिहिली ही साईज करून गेलो म्हणजे वाचता वाचता. इथं डायरेक्ट काय विषय झालाय, पुण्यात भाजीपाले काय फळभाज्यांची आवक घटली, मोठसामुळे मोगऱ्याला आला भाव. वा वा वा, कुठे मोगरा काय मोगरा इथे दिसते कस काय. पण तुम्ही ह्याच्यावर निर्णय कधी घेणार आहे? मी लक्ष्मी विचारा त्याच्या माणसाला अनपाणी अरे करायचं. इथं बघ की तू कच्च्या डाळिंबामुळे दर घसरले, लिंबू महागले, म्हणजे काय करायचं. ते काय करते माहिती का, का आपल्याला येड्यात काढते आणि ती शेण होते, असं होतंय. कळलं की? पण दांडक काढल्याशिवाय त्याला काय कळते. बारामती साखर आहे का? गोटा खोबरे महागले, आता कसे काय करायचे. बघितलं का किती येडत काढते. मी बघत राहत असतो त्याचं. अशी अवस्था आहे. तुमची काय इच्छा आहे सांगू? का मी उतराव खाली म्हणून? नाही नाही नको उतरू, नको उतरू. उतरायचंय का नाही ती सांग मला. पावणे 5 लाखाचा नुसता मी काय केलाय, खिचडी मट्टा बनवलाय, म्हणजे कशासाठी बनवला असं. माणसं म्हणते ना काय तूच दुनियाची आखरीच बनवलाय काय नको. मी बनवलेला बेस्टच असते, काय म्हणायचं. तुझ्या कारणामुळे उत्पन्न गेलं. मग त्याच्यामुळे मी ह्याच्या बसलेलो, ही कारण मी म्हणून. पण माझं काय चुकतंय का बाबा? नाही नाही तुझं नाही काय चुकत. तुझ्यामुळेच झालं. बालपणा बसलो मी तेवढा पैसे ही झालं तुझ्यामुळं. अगं नाही मग मी तुझा एक म्हणून बसलेलो. काय पाय ह्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? अहो हात पाय करून दुखून आणतो. मी स्वच्छ करून आणतो सगळं माझं शरीर. आलता तू मान्य की, पण त्याच्यावर नाही चालत. पेपराने नाही निघत, धुवून काढावं लागणार आता. हा त्याने निघतं वय तवा. हे भगवान बघतोयस ना. हा तो बघतोय की तू किचन वर बसतोय की. माझं काय, माझा पापाचा गाडा बांधाय मी ड्रम टेन्शन घेत नाही बघ. तुझंच बघ बाबा, माझं नाही काय. आमचा तर भरलाय गाडा, आता आम्हाला फक्त मारायचंय. आत्ता काय हा. मम्मी तू मरते का घे मरणार सुनाला. ना. होय मम्मी पप्पा सुनाला छळ केल्याशिवाय मम्मी मरणार पण मरते मागच्या माणसाला सुख नाही लावणार. नाही देव. लगेच सुख नाही लावणार. मम्मी म्हणजे मला आपण धमकी लय देते. दिवस दिलाय, त्याच्यामुळे मी सुख नाही लावणार. अगं मम्मी त्याला द्यायचा काही विषय नाही मम्मी. मी काय म्हणते मम्मी डायरेक्ट तुम्हाला धमकी देते डायरेक्ट. धमकी नाही, बरोबर बोल. जाऊ द्या मित्रांनो, असंच सहज आपलं मस्तपैकी चाललंय घरी. मग ती परत तरी घ्यायची, तू डायरेक्ट गमेल घेतली मला. मला चालतं कशात. चालतंय बाबा. पप्पा चहा प्यायला सगळ्या मस्तपैकी. नवऱ्या बाबांना आणि सगळ्या बहिणींना आजची चेष्टा मस्करी माझं मुलीचं अशीच लग्न चालू द्या. मस्तपैकी. आणि शुभ दिवस जाऊ द्या. शुभ दिवस जाऊ द्या, काही अडचण नाही. बरं तुम्ही कसे- सुखी राहा, आम्हाला बी सुखी राहू द्या. तुम्ही पण सुखी राहा. शुभ सकाळी. चाललाय स्वयंपाक करायचं. पोटासाठी चहा. पोटासाठी चहा करते. कष्ट करावं लागतंय मला. कष्ट सोपं करत कष्ट तुला, कष्टाशिवाय कधी फळ नसतं. कष्ट लय तुला येड्यावानी. कष्टच करतो आम्ही.
आम्ही आणि आम्ही पहिल्यापासून कष्टच आहे आम्ही आणि असं अजिबात असं म्हणजे असं आम्हाला आलंय आम्ही काय असं घेतलंय असं नाही आमचं कष्टच आहे कष्टाच आहे का डायरेक्ट कष्टच. आम्हाला कष्ट केल्याशिवाय आम्हाला कोण रुपया देतच नाही तेवढं तरी बोलली बरं का. मला तर माहितीच नव्हतं. माहित की तुला कुठलं माहिती का बरं तुम्हाला काय माहिती राहणार आहे नाही तुझी आता हिस्ट्री चालू कर की मागची. म्हणजे दिवस येऊन द्यायचे तू जाऊ दे पप्पा आपलं तुम्ही काय करताय व्हिडिओ बंद आता करायचं मागची हिस्ट्री चालू करायला तर सगळे दुनिया काय मागच सांगते तसं तर नाही सांगत आणि मग आणि काय काय तर सांगत बी असते ना आपल्याला काय कोण विचारून सांगतं का मग मम्मी आज जेवाय काय करणार तू जेवायला आहे चपाती की चपाती काहीतरी करते आहे भाजीचं बघायचं नाही आज काय भाजी? आता सांग उन्हाळ्याला भाजीचं किती त्रास असतो ते सगळ्यांनाच माहिती भाजीचं चालतंय आता मित्रांनो ठेवू का मग आता या गोष्टीवर मला तर काय वाटतंय माहिती का थँक्यू धन्यवाद उन्हाळ्याला